या ठिकाणी कोळसदेव विजोडी गटामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार हर्षदा दीपक जाधव आणि पंचायत समिती कोळसदेव गणाचे उमेदवार कीर्तिताई प्रवीणकुमार काळे आणि विजोडी गणाचे उमेदवार दिलीप शेठ बिशे या तीनही उमेदवारांचा अगदी चांगल्या पद्धतीने घर टू घर या ठिकाणी प्रचार झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. आणि जी परवाची दुःखद अशी घटना 28 तारखेला आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं, त्यामुळं या इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली. आणि ते शोककळा पसरली असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मत मागायला जातोय त्या ठिकाणी लोकांच्या म्हणण्यातून असं येतं की बाबा एवढा मोठा नेता आपला या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या नेत्याला श्रद्धांजली म्हणून आम्ही सर्वजण यावेळी काही झालं तरी घड्याळाच्या चिन्हासमोरून बटन दाबून दादांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजलीपर हे मतदान करणार आहे. आणि त्यांच्या पक्षामध्ये त्यांना माहिती आहे की आपली एकही जागा हे इंदापूर तालुक्यात किंवा आजूबाजूच्या तालुक्यात येणार नाही, त्यामुळे त्यांना काही 21 नाही अजून ती 2100 कोटी देतो म्हणतात ना. मंत्री वरच्या लेवलचं राजकारण करत असतात, त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही पाहिजे, कारण जातीपातीचं राजकारण करणारा आमचा अजितदादा नेता नव्हता. आमचा अजितदादा नेता हा सगळ्यांना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता होता. त्यामुळे त्या नेत्याची ख्याती वेगळी आहे आणि कोण जातीपातीचं राजकारण करत असेल त्याला जनता त्यांची जागा दाखवेल. आजपर्यंत माझं एकच आव्हान आहे की आपण नेहमी विकासाला मत देत आलेला आहात आणि विकासाचं विजन असणारा नेता आपले अजितदादा होते आणि या त्यांच्या जाण्यानं आपल्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे. माझं एकच म्हणणं आहे की दादाच्या पाठीमागं आपण जसं मामाला या ठिकाणी आपण भरघोस असं मतदान देऊन दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं करत होता, त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये नामदार साहेब असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, मामा असतील, यांच्या पाठीशी खंबीर उभा राहून त्यांचे हात बळकट करून त्या ठिकाणी ते आपली पुढची जी कामं करणार आहेत, हे दोनच नेते या ठिकाणी तालुक्यामध्ये कामं करणार आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांच्या विचाराचे जे 24 उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती उभा केलेलं आहे, त्या घड्याळाच्या चिन्हावरती आपण सर्व इंदापूर तालुक्यातील जनतेने घड्याळ मला की विकास कामं केलेत का नाही हे फक्त त्या तिकडच्या स्टेजवर बसणारे लोक म्हणतात, पण तुम्ही सामान्य जनतेला जाऊन विचारा ना विकास कामं झालेत का नाही झालेत. तुम्हाला एक जनतेतला माणूस जर म्हणला की बाबा या ठिकाणी मामाने कामं केली नाहीत, या ठिकाणी नामदार साहेबांनी कामं केलेत कोणी, तुम्ही आज राजकारणात आला, जे तिकडे जाऊन बोंबलतात किंवा जे तिकडे जाऊन म्हणतात की विकास केला नाही, तुम्ही इतके दिवस कुठं होता? तुम्ही कोणाच्या विकासाखाली दडत होता? तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळी स्टेजवरती भाषण करत होता त्यावेळी तुम्ही हेच विकासाचं उदो करत होता ना. आज कसा विकास दिसत नाही? हर्षदाताई दीपक जाधव यांना जर या जिल्हा परिषद गटामध्ये काम करण्याची या जनतेने संधी दिली तर आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे जिल्हा परिषदेचे नेते असतील, घरकुलं असतील किंवा जे लोकांच्या सुखसोयीसाठी म्हणजे ज्यांना कुठल्याही पंचायत समितीपासून असतील किंवा जिल्हा परिषद असून ज्या सुविधा मिळतात त्या 100% सुविधा आपण जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी गटामध्ये 24 सीट ह्या राष्ट्रवादीच येणार आहेत ना. हे मी सांगायची गरज नाही किंवा कोणाला विचारायची पण गरज नाही ना, वातावरण तसं आहे ना. थँक्यू, धन्यवाद.